सर्वप्रथम ज्यांनी त्या महामानवांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य झिजवलं त्या सर्वांना सर्वप्रथम अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, या सभागृहात उपस्थित आमचे मार्गदर्शक घोडेस्वार सर, मुंबईवरून खास आलेले मोरेताई, अर्चना भोईर, भगवान जाधव, तरे मॅडम, पाटील सर आणि समता सैनिक दलाचे चिकाटीने चिकटून राहिलेले आमचे मेंबर आणि उपस्थित, खरोखर त्यांचं कौतुक करावं लागतं की हे खरे दर्दी लोक, कारण हे शेवट होईपर्यंत काही सोडणार नाही. खरं म्हणजे अजून एक सेशन आहे ते पाटील सर वाट बघत आहेत. मगाशी येताना चर्चाही झाली, कारण तरुणांशी थोडंसं बोलायचं होतं. मित्र, शेवटचा मी, कारण मला माहिती आहे की तुमची किती अवस्था वाईट असेल, सतरंजी अडकलेली आहे की आपण आपलं काही आता ते काय अडकलेलं आहे तर त्यामुळे आपण इथे बसलेले आहोत. तरी या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आरक्षण शिखर परिषदेमध्ये सकाळपासून चर्चा करत आहोत. आणि त्यातला एक विषय माझ्याकडे दिला होता, अनुसूचित जातीमधील जातीचा बजेटमधला वाटा आणि वाट्याकरिता कायद्याला नकार, त्यामुळे मागासवर्गीयांच्या आर्थिक आरक्षणाची पायमल्ली. आता बरोबर माझ्या मते आर्थिक वाट्यासाठी 2003 पासून समता सैनिक दल संघर्ष करतात. आता बजेटमधला वाटा, तुम्हाला वाटा का देण्यात आला? तुमची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही, तुम्हाला घरं नाही. आता हे ठरलं कधी, तर त्याची आकडेवारी सगळ्यांना माहिती आहे, पाठ झाली असेल की 1980 मध्ये या अनुसूचित जमातीसाठी विशेष घटक उपाययोजना आलेली आहे. TSP त्याच्या आधी आलेली होती. म्हणजे 5व्या पंचवार्षिक योजनेत ST साठीची योजना आली, ज्याला TSP म्हणतो आपण, ट्रायबल सब प्लॅन. आणि SC साठी हाच प्लॅन 6व्या पंचवार्षिक योजनेत आला 1980 मध्ये. स्पेशल कंपोनंट प्लॅन तेव्हा म्हणायचं. आता स्पेशल स्कीम आहे. आता याच्यात काय होतं की तुम्हाला सुरुवातीला वाटा मिळत नव्हता, म्हणून तो वाटा मिळावा त्यासाठी ही एक प्रकारचं माध्यम होतं. मग यातून काय, कशावर हा खर्च करणं अपेक्षित होतं? पहिल्या 2-3 पंचवार्षिक योजनेमध्ये भारत नुकताच स्वातंत्र्य झालेला असल्यामुळे 50 पासून ह्या पंचवार्षिक योजना सुरू झाल्या. आणि त्या पंचवार्षिक योजनांमध्ये देशामध्ये काय विकास, कोणत्या बाबींवर खर्च करायला पाहिजे, कोणत्या बाबींच्या प्रायोरिटीने, कोणत्या गोष्टींवर, कोणत्या क्षेत्रातील विकासावर आपण खर्च करायला पाहिजे, त्याविषयी त्यात आपल्या बजेटमध्ये देशाच्या तरतुदी केल्या जात असतात. आणि जाहीर आहे म्हणून जी शिक्षण अधिकाराची जी तरतूद आहे ती सुरुवातीला का अधिकारामध्ये नाही आली, तर बाबा आपण तेवढे सक्षम नाही आहोत, आपल्याकडे तेवढा पैसा नाहीये, म्हणून आपण पुढच्या 10 वर्षात ते करू. पण त्याला जवळपास 60 वर्ष जावी लागली. 2010 मध्ये 9 मध्ये तो कायदा झाला. म्हणजे पैशाची कमतरता. मग पैसे कमी होते, लक्षात यायला लागलं की जे जनरल बजेट आहे त्यामधून आपल्या मागासवर्गीय लोकांचा पाहिजे तितका विकास होत नाही, खास करून SC ST. मग यांच्या गरजा कोणत्या होत्या त्यावेळेच्या? आजही जर तुम्ही डेटा बघितला, 2011चा सेन्सेस, जे काही जनगणना झाली त्यामध्ये आजही तुम्हाला 44% STचे लोक दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत. आजच्या 2011चा डेटा आहे. तर तेव्हाची काय अवस्था असेल? मुगनेकर कमिटीचा रिपोर्ट आहे, ज्यात 95% जे गरीब आहेत, दारिद्र्यात जीवन जगतात, ते अनुसूचित जातीमधले लोक आहेत. हे 2011 मध्ये जर सत्य असेल
तर पहिल्या सुरुवातीच्या काळात आपली काय अवस्था असेल याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून ह्या योजना आल्या. ह्या योजना कशासाठी? एक माध्यम म्हणून आल्या की जेणेकरून यांचा वाटा डायरेक्ट पैशाच्या स्वरूपात नाही दिला. तर मग कशात दिला? तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणासाठी फी माफी योजना असेल, शिष्यवृत्ती योजना असेल, याच्यावर खर्च करा. यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्या अत्याचार पीडित किंवा होऊ नये त्यासाठी जनजागृती करा, त्याला पैसे द्या, यासाठी त्या योजना आल्या. आणि ह्या गोष्टी राबवण्यासाठी आपली आर्थिक उन्नती होण्यासाठी, कारण तुम्हाला रोजगार नाहीये. या खास करून SC आणि ST हे समूह समाजापासून पूर्णतः वेगळे होते, गावकसाबाहेर होते. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा उद्देश होता. आणि म्हणून TSP आणि SC SP SC साठी जी म्हणजे सब प्लॅन आहे, ह्या दोन्ही एक माध्यम म्हणून वापरण्यात आले होते. मग वेळोवेळी ह्या कुठल्या माध्यमातून वापरण्यात आलं? 80 मध्ये जेव्हा अनुसूचित जातीसाठी जी योजना लागू करण्यात आली, तर अर्थातच तेव्हा जे नियोजन आयोग आहे, तेव्हाचं नियोजन आयोग, आता नीती आयोग, त्याच्या अंतर्गत प्लॅनिंग कमिशनच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. ते गाईडलाईन्स बनवायचे, काही गाईडलाईन्स त्यांनी बनवल्या आणि त्या आधारावर त्यांनी राज्यांनी आणि केंद्र शासनाने अनुसूचित जाती जमाती ज्या जे लोक आहेत त्या वर्गासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या बजेटमधला पैसा तरतूद करून, निधी वेगळा काढून तो त्यांच्याच विकासासाठी खर्च करावा, अशासाठी ह्या योजना आल्या होत्या. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला तुमचा वाटा मिळावा ही गोष्ट होती. आता पुढचे प्रश्न निर्माण होतात. कायद्याचं सुचलं काय? कायद्याची गरज काय पडली आहे तुम्हाला? कायदा काय पाहिजे? काय गरज आहे? योजना आयोगाकडून सूचना येतात. मी काल परवापासून 2 दिवसापूर्वी कॅगचे रिपोर्ट जरा शोधले. 2020 ते काल 24 पर्यंत, कारण 25-26 किंवा 24-25चा रिपोर्ट अजून यायचा आहे, त्यांचा तो पब्लिश नाही झाला. त्याच्यात अर्थात गुगलची हे केली ते आकडेवारी थोडाफार फरक होऊ शकतो. प्रत्येक कॅगच्या रिपोर्टमध्ये SC SPचा पैसा असो की TSPचा असो, यावर टिप्पणी केलेली आहे की तरतूद केलेला निधी हा खर्च होत नाही. किती खर्च ते करतात आणि किती वाया घालवतात. त्यांनी एक जनरल अकाउंट स्टेटमेंट दिलेला आहे की 30% खर्च, म्हणजे जो काही तरतूद केला आहे, मी अजून किती तरतूद करायला पाहिजे त्याविषयी नाही बोलत आहे. कॅगचा रिपोर्ट आहे, तुम्ही आज एक गुगल किंवा त्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता. कॅग म्हणजे अकाउंट जनरल, जे आपल्या देशाचं महालेखापाल जो असतो, जो ऑडिट करतो आपल्या देशाच्या या सगळ्या खर्च हिशोब जो करतो, त्याचा रिपोर्ट आहे. म्हणजे मागासवर्गीयांचे दरवर्षी मी महाराष्ट्र स्टेटचं बघितलं, माझ्याकडे आकडेवारी आहे, मी जास्त वेळ नसल्यामुळे मी तुम्हाला म्हणजे हे सांगत नाहीये. सामान्य योजनांमध्ये 2021 मध्ये जवळपास 4,000 कोटी रुपये वळवले. 2020-21च्या याच्यात हा कॅगचा रिपोर्ट आहे. कॅग सांगते की या पैशाला इतरत्र वळवल्या जाते. आपल्या या TSP किंवा SC SP मधला पैसा हा सार्वजनिक योजनांमध्ये सुद्धा वळवला जातो. लाडकी बहिणीचं उदाहरण तुम्हाला आता जास्त आहे. म्हणजे हा कायदा का केला जात नाही त्याची चांगल्या प्रकारे उदाहरण आहे. कारण पॉलिटिशियनना, राजकीय लोकांना, कारण हा ज्याला सॉफ्ट टार्गेट म्हणतात ना, तर हा TSP आणि SC SP हा राजकीय लोकांच्या दृष्टीने एक सॉफ्ट टार्गेट आहे, सहज बळी देण्यासारखा प्रकार आहे. आता ते का देतात तुमचाच बळी? हा एक मोठा प्रश्न आहे. तुमचाच बळी का द्यावा? बाकीच्या ठिकाणचे पैसे नाही. कारण एवढ्या तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, जेवढ्या सूचना, जर का 80 पासून सूचना, प्रत्येक आयोग, न्याय मंत्रालय, सगळे लोक, वेगवेगळ्या समित्या, हे सातत्याने दरवर्षी रिपोर्ट मागवतात, त्याच्यावर सजेशन दिल्या जातात आणि कडक मार्गदर्शक तत्व तयार करा असं वारंवार सुचवतात. तरीही
पॉलिटिशियन, राजकीय व्यवस्था त्याकडे ढुंकणे पाहत नाही. असं का घडतंय? एकतर त्याचं मुख्य कारण दिसतं की जो त्याचा लाभार्थी आहे तो यापासून पूर्णतः अनिभिज्ञ आहे. त्याला काही घेणं वाटत नाही की हा माझा पैसा आहे, मला माझा हा वाटा आहे, हक्काचा वाटा मिळाला पाहिजे. याच्यासाठी तो कुठेही त्याला मिळवण्यासाठी प्रयत्नशील दिसत नाही किंवा त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत नाही. दुसरी बाजू पॉलिटिशियन काय आहे तर त्यांचा विलच नसेल, त्यांची इच्छाच नसेल. कारण काही मंत्र्यांनी, गायकवाड साहेबांनी छापलं की काही मंत्र्यांनी यांना का फुकटात पैसा वाटावा. आम्ही प्रत्यक्ष कानाने ऐकलेलं आहे मिनिस्टरशी बोलताना, काही लोक जवळचे लोक, की यांना घरकुल योजनेचे एवढे पैसे कशाला द्यायचे, तुमचे पैसे किती वळवले जातात त्याचा काही शोध नाही आहे. घरकुल योजनेचे पैसे यांना का इतके दिले जावे, म्हणजे याचा अर्थ पॉलिटिकल विल किंवा त्या नेत्यांना भारताचं, म्हणजे आपण असं म्हणूया की भारतीय लोक इथे बाबासाहेब जसे म्हणायचे ना की भारतीय समूह ह्या जाती म्हणजे ज्याला म्हणूया माती आहे, गोळा केलेला ढीग आहे, वारा आला की त्याचा प्रत्येक कण वेगवेगळा होतो, तसा प्रत्येक समूह, प्रत्येक जाती ही फक्त आपल्या जातीपुरता विचार करते, मला यातला जास्तीत जास्त वाटा कसा मिळेल त्यासाठी प्रयत्न करते आणि त्याच कृतीमध्ये, त्या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असते. मी कॅटच्या रिपोर्ट मधून आपल्या PMS स्कॉलरशिपचा एक मला डेटा मिळाला की दरवर्षी ते किती पैसा त्यांनी, मी तो मला प्रिंट नाही करता आला तो डेटा, किती खर्च त्यांनी पैसे वळवले 2020 मध्ये. TSP ST साठीचा खर्च होता. आता तो खर्च मी माझ्या मोबाईलमध्ये टॅबमध्ये आहे, तो टेबल बनवला पण तो टेबल मला इथे पेस्ट नाही करता आला. फक्त मी तुम्हाला किती पैसे त्यांनी पळवले 2020-21 मध्ये 480 कोटी जे शिष्यवृत्तीसाठी अलॉट केलेले होते, म्हणजे त्यांनी जवळपास काहीतरी 1200 कोटी 2020-21 मध्ये आपल्याला बजेट दिलं होतं शिष्यवृत्ती देण्यासाठी. तर ते 480, त्या वर्षी 480 कोटी त्यांनी अखर्चित ठेवले. त्याच्या टॅगमध्ये दिलेला अखर्चित अमाऊंट, न खर्च केलेला अमाऊंट 2021 मध्ये 480 कोटी जो शिष्यवृत्तीसाठी पर्टिक्युलर ठेवलेला होता. शिष्यवृत्तीसाठी सांगतोय, म्हणजे आपल्याला जे आपल्या मुलांना ज्या व्यावसायिक कोर्सेससाठी शिष्यवृत्ती मिळत नाही आहे, आता हा 40, म्हणजे याचा अर्थ असा होतो की जो सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जो वाटा येतो आपला आणि यांचा जो 60% द्यायचा आहे हा यांचा वाटा देत नाही, तो सरसकट दुसरीकडे वळवतात. आणि त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत कॅबिनेट रिपोर्टमध्ये की बाबा तुम्ही काय सुधारणा करायला पाहिजे, ह्या यंत्रणा कशा कॉम्प्लिकेटेड केलेल्या आहेत, याच्यात तुम्ही कशी पारदर्शकता आणायला पाहिजे, कशी तुम्ही सुधारणा करायला पाहिजे, ही सुद्धा त्यांनी सजेशन, शिफारसी सुद्धा दिलेल्या आहेत. तुम्ही कॅगचा रिपोर्ट बघू शकता. 2021-22 मध्ये 525 कोटी वळवले, म्हणजे अखर्चित, नॉट, म्हणजे दिलेच नाही, म्हणजे याला काही लॉजिकच नाही का दिले नाही आहेत. 540 2022-23 मध्ये म्हणजे जवळपास 2,500 ते 3,000 कोटी, मी टोटल नाही केलं, 3,000 कोटी त्यांनी या गेल्या 4 वर्षात तुमचे शिष्यवृत्तीविषयी बोलतो मी, टोटल बजेटच्या विषयी सरांनी तो 19,025 कोटीचा आकडा दिलेला आहे 2010 पर्यंत, जो अखर्चित आहे. म्हणजे अखर्चित डेटा तर, म्हणजे आकडा तर फार मोठा होईल, मी फक्त शिष्यवृत्तीसाठी जो डेटा त्यांनी दिलेला आहे. आणि त्याचबरोबर बघा, हा जरा TSPचा खर्च 3,000 कोटी त्यांनी अखर्चित दाखवणं. SC SP साठी त्यांनी किती खर्च वळवला म्हणजे अखर्चित ठेवला, 600 कोटी रुपये 2020-21 ला, 2021-22 ला 660 कोटी, 2022-23 ला 750 कोटी, 2023-24 मध्ये 750 आणि 2024-25 साठी 875 कोटी. हे सगळे अमाऊंट अखर्चित आहे. आणि हे जे तुमच्या शिष्यवृत्तीला देणं अपेक्षित होतं
तो सुद्धा खर्च केला नाही आणि आम्ही आपला मात्र आनंदी आहोत. आमच्या मुलांना मिळत नाही, आमच्या स्कॉलरशिप मिळत नाही आहेत, शिष्यवृत्ती येत नाही, फ्रीशिप मिळत नाही आहे, हे आपण बोलत राहतो. म्हणजे याचा अर्थ असा होतो की याच्याविषयी आपण इज्ञ आणि विज्ञ आहोत की आपल्याला याचं काही घेणं देणं नाही आहे. जर का आपले असे पैसे वळवत असतील तर यासाठी काय करायला पाहिजे? काहीतरी नियमावली तयार करायला पाहिजे. सरांनी एक चांगलं ड्राफ्टिंग मागची चालत होतो, त्याच्यात सगळं डिटेल दिलेलं आहे की त्यांनी कुठल्या आधारावर कायदा बनवायला पाहिजे, का बनवायला पाहिजे. कारण यावर तेव्हाच नियंत्रण येऊ शकतं की जोपर्यंत दंडात्मक कारवाईची व्यवस्था होत नाही, कुणाला तरी जबाबदार धरल्या जात नाही. जो योजना राबवतो, जो त्याचा प्रमुख आहे, त्याला का जबाबदार धरल्या जाऊ शकत नाही? त्याला जबाबदार धरण्यासाठी एखादा कायदा होणं, एखादी नियमावली होणं आवश्यक आहे आणि तो शिक्षेची तरतूद असणारा कायदा होणं हे आवश्यक आहे. शिक्षेची तरतूद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या हक्काचा वाटा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आपल्याला कायद्याची गरज आहे. शाहू महाराजांनी कायदा केला. काय केलं होतं त्यांनी? केवळ त्या याच्यात कायदाच केला होता का त्यांनी? त्याची अंमलबजावणी व्हावी त्यासाठी त्यांनी असं म्हटलं होतं की पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही किती लोक भरली, खरोखर मी जो नियम काढला त्याची अंमलबजावणी झाली की नाही हे पाहण्यासाठी मला तुमचा रिपोर्ट द्या. 50% ब्राह्मणेतरांना जेव्हा आरक्षण देण्यात आलं 1902 मध्ये, तर शाहू महाराजांनी तेव्हा ते कायदा केला. कारण त्यांना काय वाटत होतं की खरोखर तिथे माझे रिप्रेझेंटेटिव्ह, ज्या समूहाचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे नाही आहेत, ते रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी तिथपर्यंत जायला पाहिजेत. म्हणून त्यांनी त्याचा रिव्ह्यू मागितला. मला रिपोर्ट करा, मग आमचा एवढा पैसा वळवला जातो, आमच्या योजना अशा पद्धतीने राबवल्या जातात, त्याचा रिव्ह्यू घ्यायला नको. त्याची अकाउंटेबिलिटी, ज्याला म्हणूया कुणावर तरी जबाबदारी निश्चित करायला नको. काल परवा अंजनगावला रमाई घरकुलच्या संदर्भात एक आंदोलन सुरू होतं आणि ते सगळे आंदोलन करते आम्ही तिथे होतो म्हणून आम्ही त्याला भेट दिली. कारण आपले इश्यू सर्व सार्वजनिक संस्था होत्या, संघटना, त्यात आपली एक संघटना होती आणि त्या आंदोलनात धरणे आंदोलनात आम्ही संमिलित झालो. ते सगळे जे घरकुलाचे पैसे मिळाले नाही, 3रा हप्ता, 2 हप्ते मिळाले, 3रा नाही मिळाला, कोणाला पहिला मिळाला, ते सगळ्या कंप्लेंट घेऊन येतात. आता तिथले थोडेसे राजकीय कार्यकर्ते चांगले असतील, त्यांनी डायरेक्ट तिथल्या बीडीओला आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना डायरेक्ट सभेसमोर आणलं किंवा तुम्ही उत्तरं द्या यांच्या, का नाही देत. तेव्हा आम्ही आमचं काम केलं. पैसा तरतूद नाही आहे म्हणजे वरून पैसाच येत नाहीये. कारण म्हणजे बघा, त्या माणसाला माहित नाही आहे की माझा पैसा कुठे अडकलेला आहे, माझं प्रकरण कुठे अडकलेलं आहे. पहिले ते मागायला जातात पंचायत समितीत. पंचायत समितीवाले म्हणतात आम्ही कागद थोडे सगळे तयार आहेत आमचे, तिकडून फंड नाही येत आहे आणि हा फंड तुमचा वळवला जातो. आणि हे जर का होत असेल, मी त्यांना तिथे एवढं सांगितलं, जर का हा कायदा असता आणि जर का एखादी जबाबदारी निश्चित असती की जो राबवणारी यंत्रणा आहे त्या लेवलची, तो त्याला जबाबदार असेल आणि जर का त्याने त्याची जबाबदारी पार नाही पाडली तर त्याला इतकी शिक्षा होईल, इतका दंड होईल, तो करणार नाही. करेल का कुचराई? हे जे पैसे वळवले जातात हे होईल. त्या जर का कलम आला, सरांनी खूप चांगले मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी खूप आपल्या अनेक निवेदनांमध्ये त्या मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. गायकवाड सरांनी खूप खोदून मी जेव्हा गुगल सर्च केलं तेव्हा गायकवाड साहेबांनी जे काही माहिती त्यात छापलेली आहे ते गुगल सगळं द्यायचा की हे असं आहे, असं करायला पाहिजे. मित्रांनो, वेळेचा अभाव आहे, माझ्याकडे खूप डेटा आहे, मी त्याविषयी बोलत नाहीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत हे जे काही आपल्याला जो हक्काचा वाटा मिळणार आहे त्या वाट्यावर नियंत्रण करण्यासाठी, तो खरोखर आपल्या पदरात पडण्यासाठी कोणताही कायदा, म्हणजे एखादा समूह, तुम्ही फक्त जाता एक उदाहरण देतो कारण मला राहून ते वाटतं म्हणून मी सांगतोय की कल्पना करा थोडा वेळ की आपण 1947च्या आधी जसे होतो तसेच लोक राहावेत असं जर एखादा वर्ग विचार करत असेल तर तो त्याने करणं योग्य की अयोग्य आहे?
तो करतो एखादा वर्ग, म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आता विमुक्त भटके लोक आहेत, पारधी समाज असेल, कोणताही समाज घ्या, जो झोपड्यांमध्ये राहतो, पालांमध्ये राहतो, त्याला त्याच अवस्थेत राहू द्यायची तुमची तयारी आहे? तुम्हाला वाटतं त्याने त्यात राहावं? फक्त तुम्हाला वाटून चालेल? केवळ मला वाटतं म्हणून चालेल? किंवा त्याला एखाद दिवशी जेवायला दिलं म्हणून तुमची भूमिका संपली? असंच चालू द्यायचं आहे आणि असाच देश पुढे राहील. जर या देशामध्ये एसटी मधले 44% लोक जर दारिद्र्य रेषेखाली जात असतील, राहत असतील, आजही जर 30% लोकांना खरं मिळत नसतील, त्यांना त्याच अवस्थेत राहू द्यायचंय? या राजकर्त्यांना, या समाज व्यवस्थेला त्याच व्यवस्थेत राहू द्यायचंय? जर का त्यांना बाहेर काढायचं असेल तर आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की जर का आम्ही 1947 पूर्वी जर जसे होतो तसे जर आजही राहत असू तर मग या स्वातंत्र्याला काही अर्थ उरत नाही. जर योजनाच राबवायच्या आहेत तर त्या आमच्या साठी खऱ्याखुऱ्या राबवल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी योग्य प्रकारे नियोजन केलं गेलं पाहिजे आणि आवश्यक त्या योजना निर्माण केल्या पाहिजे. आयोग हे कितीतरी सूचना आहे की इकडे खर्च वळवू नका, तिकडे वळवू नका, पण तरीही आपला हा पैसा वळवला जातो. त्याचे कितीतरी पुरावे सरांनी आकड्यासहित दिलेला आहे. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. मला एवढ्या कठीण प्रसंगातही संधी मिळाली, मला 10-15 मिनिटं मला माझी भूमिका थोडक्यात का होईना मांडता आली, त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. आपले सर्वात जास्त आभार यासाठी मानतो कारण आपण खुर्चीला चिकटून आहात आणि ती शेवटपर्यंत असाल अशी अपेक्षा बाळगतो. सगळ्यांचे आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत.